मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालिका जिल्हाध्यक्ष. निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये आम्ही सतत सांगतो की निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करतोय ती पद्धतच चुकीची आहे आणि आम्ही जे बोलतोय ते निवडणूक आयोगाला का पटत नाही मला माहीत नाही आहे. आज परत एकदा सांगतो की निवडणूक आयोग नक्की घोळ काय करतो. आणि आता 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये मी दाखवून दिलं होतं की जी प्रभाग रचना आहे ती चुकीची आहे. प्रभाग रचनेला जर तुम्ही 15 दिवसापूर्वी जाहीर केलेली प्रभाग रचनेच्या बाहेरचे सगळे लोक त्याच्यामध्ये घेत आहेत. तर आज मी आणखी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. आता आम्ही त्या दिवशी गोंधळ घातल्याच्या नंतर निवडणूक आयोगाने पाठपुरावा करून व्यावसायिकवर नावं टाकली. आता त्याचं झालं काय ते बघा. आता ही ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आयोगाची वेबसाईट बरोबर आहे. या वेबसाईटमध्ये मी गेलो. आता ही ठाणे महानगरपालिकेची आमची वरती लिहिले ठाणे महानगरपालिका ठाणे, आयुक्त साहेबांचा फोटो आणि खाली प्रभाग रचनेवाईज यादी बरोबर आहे. त्यात सगळ्या प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2. आता यातला प्रभाग क्रमांक कोणता आहे रँडमली मी 12 घेतला. आता 12 नंबरचा प्रभाग मी ओपन केला. हो लगेच. आता मी साईट ओपन केली आहे ठाणे महानगरपालिकेची आणि नावं बघा कोणाची आली. जी सगळी नाव आहे. ऐरोली सेक्टर 1, ऐरोली सेक्टर 2 ठेवा. तर वेबसाईट तुम्ही निवडणूक आयोगाची यादी जाहीर केली आहे. त्यात तुम्ही म्हणताय ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या फोटोसहित आणि प्रभाग आणि ज्या वेळेला प्रभागाचं बटन दाबतो त्यावेळेला नावं येतात ऐरोलीची, नवी मुंबईची. मला असं वाटतं की आम्ही हेच म्हणतो की निवडणूक आयोग हे सिरियस नाही आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत आहे. जर निवडणूक आयोगाने म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक आयोगाने जर यादी प्रसिद्ध केली आहे ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तर ऐरोलीचे प्रभाग कसे उघडले जातात. तो एक खूप मोठा स्कॅन्डल आहे आणि निवडणुका लढायच्या की नाही लढायच्या आम्हाला माहित नाही. पण निवडणूक आयोग आम्हाला फसवतोय. आपल्याला जो घटनेने अधिकार दिला आहे त्याचा गैरवापर करतोय आणि जर अशा प्रकारे जर निवडणुका होणार असतील जर चुकीच्या पद्धतीने आता प्रारूप याद्या आजही लोकांना मिळालेल्या नाहीये आणि शेवटची तारीख 27 आहे. कसं झालं. या सगळ्या गोष्टी चालतील कशा. तो या सगळ्या गोष्टींचा आम्ही विरोध करतोय. मला वाटतं हा व्हिडिओ आम्ही यासाठी करतो की तुम्हाला सर्वसामान्य माणसाला पण कळलं पाहिजे की याच्यामध्ये अडचण काय. मला असं वाटतं तुम्ही पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी मतदान तुम्ही करणार. जरी निवडणूक आम्ही लढवत असतो तरी मतदान तुम्ही करताय आणि हा सगळा गोंधळच आहे. तो लवकरच याच्या बाबतीत देखील आम्ही पाठपुरावा आयुक्तांचे करू. तुम्ही लोकांनी पण जागृत राहणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.